नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संडेच्या व्हिडिओमध्ये. तर संडेचा व्हिडिओ म्हणजे काही स्पेशल व्हिडिओ असतो आणि ह्या व्हिडिओमध्ये मी अशा काही फॅक्ट्स, अशा काही गोष्टी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो की जनरली त्या गोष्टींबद्दल कोणी चर्चा करायला तयार होत नाही. तर गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. आजचा विषय फार इंटरेस्टिंग होणार आहे. जर तुम्हाला रिलेट होत असेल तर नक्की शेअर करायचं आहे अशा मित्रांपर्यंत. ओके, तर विषय काय आहे समजून घ्या आणि व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बऱ्याच वेळा म्हणतो आपण सक्सेसफुल का नाही होते, हा का नाही सक्सेसफुल होते. तर मित्रांनो, सक्सेसफुल लोकांचे ना काही पॅटर्न्स असतात. ओके, आणि अनसक्सेसफुल लोकांचे काही पॅटर्न असतात, ते आयडेंटिफाय होतात. आता मी ह्या दोन्ही गोष्टी सोबतच सांगणार आहे तुम्हाला. तर असं पॉईंट वाईज काही नाही आहे, ते एक जनरल गप्पा आहेत, जस्ट रिलेट होत आहेत की नाही ते चेकआउट करा आणि कमेंट करायला विसरू नका. ओके, तर मित्रांनो, अनसक्सेसफुल लोक किंवा एक जनरल, आता सक्सेसफुल अनसक्सेसफुल सोडून द्या, एक जनरल असं एक लोक बघा की एखादं काही काम दिलं आहे, एखादा काही टास्क दिला आहे, तर तो टाळण्याचा प्रयत्न करतात. थोडाफार तो त्याचं काहीतरी ॲक्शन करतात, जस्ट ॲक्शन. म्हणजे आता समजा एक 5 लोकांचा ग्रुप आहे आणि त्यांना एक कॉमन काम असाईन केलेलं आहे. समजा एखादी गोष्ट त्यांना करायला लावलेली आहे, ठीक आहे. आता त्यांना कोणी मॉनिटर नाही करत आहे किंवा कोणी काही त्यांचा काही संबंध नाही. आणि अशी लोक त्यातले दोघं तिघं आहेत ना, एकदम रिगरसली ते काम करतील. जसं काय एकदम त्याने नाही केलं तर ते काम होणारच नाही, अशा पद्धतीने एकदम रिगरसली. ओके, आणि काही लोक जस्ट ॲक्शन करतात, जस्ट मी करतोय असं दाखवतं, पण ॲक्च्युअलमध्ये काम नसणार. हे कुठं होतं बघा, लग्नाच्या वर्दळीत कुठंतरी एखादा व्यक्ती भरपूर राबतोय आणि एखादा व्यक्ती जस्ट ॲक्शन करतोय, ठीक आहे. अजून बऱ्याच ठिकाणी असं तुम्ही कुठेही गेले असं होतं. अभ्यासात पण काही एखादा शाळेत गेलं की एखादं पोरगा फार चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो आणि तो हे करतो. ओके, आणि एखादा व्यक्ती एखादा पोरगा जस्ट टाईमपास करतो आणि जस्ट त्याला असं वाटतं की तो दिवस गेला आणि गुरुजींनी काही ओरडलं नाही, ओके, सर मॅडमनी त्याला काय ओरडलं नाही, तर त्याचं काम झालं, म्हणजे तो दिवस गेला, इट्स ओके. आणि कदाचित चुकून माकून कुणाचं तरी ॲन्सर कॉपी करून त्याला शाबासकी पण मिळवतो. ओके, पण जो हुशार कार्यकर्ता असतो, जो अभ्यास करत असतो, तो असं करत नाही. तो त्याचं काम चालू ठेवतो, कंटिन्युअस अभ्यास करत असतो आणि तशा हिशोबाने तो त्याचं चालू असतं. त्याला ॲप्रिशिएशन मिळो अगर ना मिळो, त्याचं काम चालू असतं. तर आता होतं काय, ज्यावेळी अनुभवाचं किंवा ॲक्च्युअल काही गोष्टींमध्ये अडण्याची वेळ येईल, म्हणजे जसं की एखाद्या संकटात सापडेल, तर जो व्यक्ती कंटिन्युअस काही काम करतो आहे, अभ्यास करतो आहे, एखाद्या गोष्टीमध्ये त्याचा अनुभव चांगला आहे, तर तो व्यक्ती अजिबात अडणार नाही. बिलीव्ह मी, तो व्यक्ती अडणार नाही. आणि हा सक्सेसफुल होण्याचा पॅटर्न आहे. मोठी लोकं जी सक्सेसफुल होतात, ती एखादी गोष्ट त्यांना दिलेली आहे, कोण बघतंय नाही बघतंय ते ॲक्शन न करता जस्ट त्यांचं काम साईड बाय साईड चालू असतं. ना त्यांनी कधी वेळेचा विचार केलेला असतो, ना कुठल्या गोष्टीचं ॲप्रिशिएशन, कोणी खोटं मला शाबासकी देईल आणि मग त्या शाबासकीपोटी मी काम करेल, असं काही हे नसतं. ओके, आता सोशल मीडियावर पण बघा, काही जस्ट नवीन बिझनेस पण स्टार्ट होतात. आता यंग पिढीमध्ये काय होतं, कपड्याचं दुकान टाकतात. ओके, कोणीतरी एखादं छोटं मोठं काहीतरी कसलं तरी शॉप चालू करतो. आता त्याला ॲप्रिशिएशन मिळावं अशी त्याची अपेक्षा असते. मग कोणीतरी म्हणावं की तू फार छान काम करतो आहे, तुझं प्रोडक्ट क्वालिटी फार छान आहे, किंवा काय, हे खोटं त्याच्यावर कोणी कमेंट कराव्या, कोणी ॲप्रिशिएशन करावं, ही त्याची अपेक्षा असते. पण जो ॲक्च्युअल बिझनेसमन असतो ना, तर ह्या गोष्टींना तो बळी पडत नाही. तो त्याचं काम कंटिन्युअस चालू ठेवतो. लोक त्यांचं म्हणतील की हा तुझं काम खरंच चांगलं आहे, ते माउथ टू माउथ पब्लिसिटी करतील आणि जेनेरिक ग्रोथ त्या ठिकाणी होते. ओके, तर असं होत नाही की तुम्ही जस्ट ॲक्शन कराल आणि तुम्ही सक्सेसफुल व्हाल. तर अशी काही लोक तुमच्या आजूबाजूला असतील तर नक्की कळवा, नक्की कमेंट करून सांगा, त्यांना शेअर करा की एखादं काही गोष्ट दिली आहे तर टाळाटाळ वेगळी, ॲक्च्युअल काम वेगळं, आणि हाच सक्सेसफुल होण्याचा फॉर्म्युला आहे असं मी सांगू शकतो. फार शॉर्ट व्हिडिओ करतो आहे. ओके, जस्ट मला जाणवलं. तर आता आपल्या स्टॉक मार्केट रिलेटेड ह्याचा रिलिव्हन्स लावायचं जर झालं तर कसं. ओके, तर आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो की स्टॉक मार्केटमधून लॉसेस झाले किंवा काय हे झालं ते झालं, पण मित्रांनो बिलीव्ह मी, अशी परफेक्ट स्ट्रॅटेजी या जगात कुणाकडे अवेलेबल नाही आहे,
ठीक आहे, कदाचित माझ्याकडेही नसेल, पण ह्याची जर प्रॅक्टिस करून करून झालं ना तर त्याचे बारकावे आपल्यापर्यंत कळतात, की हे जर बारकावे कळाले की मग आपल्याला त्या लेवलचं काम करता येतं आणि त्याचा रिस्क रिवॉर्ड आणि बाकीच्या गोष्टी हे करावं लागतं. तर प्रामाणिकपणे सांगा, असे किती लोक आहेत की ज्यांनी एखादी चांगली गोष्ट त्यांच्यापर्यंत आलीसुद्धा पण ती प्रॅक्टिस नाही करत आहे, ते गोष्ट वारंवार करत नाही आहेत. ओके, तर हे अजून इन जनरल टर्म्समध्ये बघायचं गेलं तर बघा, काही लोक जिमला जातात, ओके, काही लोक पुस्तक वाचतात, काही लोक अजून काहीतरी रिक्रिएशनल काम करतात, काही लोक रिसर्च करत असतात, अजून कोणाचं काही वेगळं चालू असतं. तर त्याचं छोटं 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 गोष्टी करत गेलं ना त्याचा फार मोठा बवंडर होतो. पुढे जाऊन त्या गोष्टी सगळ्या लोकांना रिलेट व्हायला लागतात, त्या गोष्टी आवडायला लागतात, त्या गोष्टींचा फायदा होतो आणि मग जाऊन कोणीतरी माणूस मोठा होतो. तो असा एका रात्रीत काहीतरी वेगळं आलं आहे आणि असं हे केलं आहे असं नाही होतं. आता आपलं पण बघा, आपला जो चॅनल आहे त्या चॅनलवरती मी जे व्हिडिओज बनवतो, मी सेकंड टाईम रेकॉर्ड नाही करत. ते मी जे व्हिडिओ पहिला व्हिडिओ जे रेकॉर्ड होईल ते जसंच्या तसं, मी कुठे चुकून एखादं शिंक आली, खोकला आला आहे, तसंच माझे पब्लिक, माझे फॉलोअर्स जेन्युइन ते जेनेरिक आहेत. त्यांना अशा काही हुक्स सारखी अशा काही गोष्टींची गरज नाही, काही फार एडिटिंगची गरज नाही. त्यांना जे समजायचे मॅच्युअर्ड लोक आहेत, काही एज ग्रुप माझा मोठा आहे, तर ते लोक रिलेट करतात. तर ते अशा हिशोबाने माझं जे काम आहे ते बंद नाही पडत. आता फॅन्सीच्या नावाखाली ना बऱ्याचशा गोष्टी होतात. आता मी जर वेळ काढायला गेलो, मी कारणं द्यायला गेलो, तर माझं जे ठरवलं होतं की मी रोज काही संडेला ज्या गोष्टी तुम्हाला देईल, चुकून माकून मी बाहेर आहे. आता जर मला एडिटर पाहिजे, मला फॅन्सी हे पाहिजे ते पाहिजे, तर माझं ते होणारच नाही. मग आठवड्यातून एखादा पण व्हिडिओ येणार नाही, कारण परफेक्शन मला लागेल. तर मित्रांनो, असं परफेक्शन नसतं, कंटिन्युटी असते. आणि ह्या गोष्टी कंटिन्युअस न कंटाळता, किती त्रास झाला, किती काही झालं तरी त्या देण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करत असतो. तर रिझल्ट तुमच्यासमोर आहेत. परिवार फार मोठा होतो आहे. असंच अजून परिवारापर्यंत, अजून लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. ज्यांना जेन्युइन हेल्पची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आय होप तुम्ही माझे व्हिडिओज बघताय रेग्युलरली आणि खूप प्रेम देताय. या प्रेमाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.